द स्टुडंट अकॅडमी, UPSC MPSC आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अशोकनगर, नांदेड. पटापट प्रत्येकाने काय करायचंय, लिंक शेअर करायची आहे. प्रत्येकाने काय करायची आहे, लिंक शेअर करायची आहे. चला, पहिला प्रश्न देण्यात आलेला आहे मित्रांनो. पहिला प्रश्न कोणाविषयी देण्यात आलेला आहे एकदा, चला पटापट पहिल्या प्रश्नाकडे जाऊया आपण. ओके, राष्ट्रीय उत्पन्न मोजणीच्या खर्च पद्धतीमध्ये, म्हणजे ही जी काही खर्च पद्धती आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची, जिला एक्सपेंडिचर मेथड म्हणतो आपण, तर याविषयी काही विधानं दिलेली आहेत आणि ती विधानं अभ्यासून आपल्याला काय करायचं आहे, अयोग्य चुकीचे विधान काय करायचे आहेत, ओळखायचे आहेत. ओके, चला मग वाचा काय काय दिलेलं आहे, काय काय एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते वाचा. मी इकडे तोपर्यंत ब्लँक पेज घेतो आणि काय उत्तर असू शकतं ते तुम्ही मला सांगायचं आहे. आता आपल्याला खर्च पद्धत दिलेली आहे. ओके, या खर्च पद्धतीविषयी आपल्याला खालील विधान अभ्यासायला लावलेले आहे. मग खर्च पद्धतीमध्ये महत्त्वाची गोष्ट काय काय दिलेलं आहे बघा. खर्च पद्धतीमध्ये मध्यमवर्ती वस्तूंवरील खर्च मोजला जात नाही, हे स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे. कुठलेही घ्या मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न आपण जे काय म्हटलेलं आहे, तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आपण फक्त आणि फक्त अंतिम वस्तूंचाच विचार करतो. एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्या वस्तूंचा विचार करतो आपण, अंतिम वस्तूंचाच विचार करतो, मध्यमवर्ती वस्तूंचा विचार करत नाही. कारण की मध्यमवर्ती वस्तूंवरील जर आपण खर्च मोजला तर त्याची दुहेरी गणना होण्याची शक्यता, म्हणजे दुहेरी गणना होते, दुहेरी गणना होत असते. ओके, मग दुहेरी गणना होत असते, त्यामुळे महत्त्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो, की आपण मध्यमवर्ती वस्तूंवरचा खर्च या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतींमध्ये कोणतीच पद्धत, मग ती उत्पादन पद्धत असू द्या, उत्पन्न पद्धत असू द्या किंवा खर्च पद्धत असू द्या, कोणत्याही पद्धतीमध्ये आपण मध्यमवर्ती वस्तूंवरील खर्च मोजत नाही. ओके, पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. दुसरं स्टेटमेंट बघूया की यामध्ये शिष्यवृत्ती असेल, स्कॉलरशिप, पेन्शन, विडो पेन्शन असेल, अनएम्प्लॉयमेंट अलाउन्सेस असतील, युनिव्हर्सल बेसिक इन्कम असेल, UBI युनिव्हर्सल बेसिक इन्कम असेल, इत्यादींवरील म्हणजे इत्यादी गोष्टी, इत्यादींवरचा खर्च मोजला जात नाही, हे देखील करेक्ट आहे मित्रांनो. कारण की हे सर्वच्या सर्व कोणतं उत्पन्न आहे मित्रांनो, हस्तांतरित उत्पन्न आहे, ज्याला ट्रान्सफरेबल इन्कम म्हटलेलं आहे. ट्रान्सफरेबल इन्कम म्हटलेलं आहे. काय म्हटलं जातं याला, ट्रान्सफरेबल इन्कम. म्हणजे हे ट्रान्सफरेबल जे इन्कम असतं मित्रांनो, हे गव्हर्नमेंटकडनं जनतेला काय केलं जात असतं, ट्रान्सफर केलं जात असतं. परंतु हे ट्रान्सफर होत असताना कुठल्याही प्रकारच्या वस्तूचं आणि सेवेची निर्मिती होत नसते. आणि राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना ही देखील वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाशी संबंधित आहे. सो इथं जर या उत्पन्नामध्ये, म्हणजे हे जे काही उत्पन्न मिळत आहे, हे उत्पन्नाचं हस्तांतरण होत आहे, परंतु हे हस्तांतरण होत असताना कुठल्याही प्रकारच्या वस्तू आणि सेवेची निर्मिती होत नाही. म्हणून या हस्तांतरित उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या कोणत्याच पद्धतीमध्ये केला जात नाही. ओके, तिसरी महत्त्वाची गोष्ट, आता ही ॲक्च्युअल खर्च पद्धतीमधली स्टेटमेंट आहे. हे काय देण्यात आलेले, तर भाग असेल म्हणजे शेअर्स असतील, डिबेंचर्स असतील, ओके, तर इत्यादींसारख्या वित्तीय घटकांवरील खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करत नाही. म्हणजे तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक केली, डिबेंचर्समध्ये गुंतवणूक केली, तर या गोष्टींवरचा खर्च तुमच्या राष्ट्रीय उत्पन्न, म्हणजे हा खर्च राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजला जात नाही. कारण या व्यवहारांमुळे वस्तू आणि सेवांच्या प्रवाहामध्ये म्हणजे काय, फ्लो, ओके, गुड्स अँड सर्व्हिसेसचा जो काही फ्लो असतो, यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ घडून येत नाही. ओके, सो हे तिन्हीच्या तिन्ही स्टेटमेंट काय आहेत मित्रांनो, करेक्ट आहेत. तिन्हीच्या तिन्ही स्टेटमेंट काय आहेत, करेक्ट आहे. मग आपल्याला विचारलेलं काय आहे की खर्च पद्धतीमध्ये कोणत्या अयोग्य विधान विचारलेलं आहे. मग कोणतंच विधान अयोग्य नाहीये, सर्वच्या सर्व विधानं काय आहेत, करेक्ट आहे. म्हणजे अयोग्य विधान एकही नाही. ऑप्शन नंबर काय येणार आहे, 4 येणार आहे. व्हेरी गुड. श्रीरंग, पल्लवी, संध्या, प्रतीक्षा, गोपाल, यशवंत, व्हेरी गुड, खूप छान मित्रांनो, खूप छान. काय येणार आहे, एकही नाही. आणि या खर्च पद्धतीबद्दल जर जास्त बोलायचं झालं मित्रांनो, तर या खर्च पद्धतीचा फॉर्म्युला काय, राष्ट्रीय उत्पन्न मोजणीचा खर्च पद्धतीचा फॉर्म्युला काय, C + I + G + X - M. काय फॉर्म्युला आहे, C + G +
बघा आय प्लस सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस यम, म्हणजेच काय आहे मित्रांनो, सी म्हणजे काय आहे, प्रायव्हेट फायनल कन्झ्युम्शन असतं, म्हणजेच खाजगी लोकांनी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी जो काही खर्च केलेला आहे तो खर्च. आय म्हणजे काय असतं, याच लोकांनी गुंतवणूक करण्यासाठी जो काही खर्च केलेला आहे तो गुंतवणुकीवरील खर्च, देशातल्या गुंतवणुकीवरील खर्च. जी फॉर गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आहे, सरकार देखील काही खर्च जनतेवर करत असते तो खर्च. एक्स म्हणजे काय असतं मित्रांनो, परदेशातनं कमवलेलं घटक उत्पन्न आहे. आणि यम म्हणजे काय असतं, परदेशाला दिलेलं काय असतं, घटक उत्पन्न असतं. बरोबर. मग या फॉर्म्युलाद्वारे आपण काय करत असतो, राष्ट्रीय उत्पन्न काय करत असतो, मोजत असतो. ओके, पुढे जाऊया. चला मित्रांनो, नवीन आलेले जेवढेही विद्यार्थी आहे, नवीन आलेल्या विद्यार्थ्यांनी आपली लिंक स्टेटसला शेअर करायची आहे. चला पटापट पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता काय विचारलेलं आपल्याला, बिनचूक विधाने ओळखा. बिनचूक म्हणजे काय, विच स्टेटमेंट आर करेक्ट. करेक्ट स्टेटमेंट आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे आहे. मग करेक्ट स्टेटमेंट फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला पहिलं स्टेटमेंट काय देण्यात आलेलं बघा, चालू किंवा प्रचलित किमतींना मोजलेल्या जीडीपीला साधारण जीडीपी म्हणतात. आता चालू किंवा प्रचलित किमती म्हणजे काय, करंट प्राइसेस. बरोबर. आणि साधारण जीडीपी म्हणजेच कोणता, तुमचा नॉमिनल जीडीपी. नॉमिनल जीडीपी यालाच मौद्रिक जीडीपी असं देखील म्हणतात. यालाच काय म्हणतात, मौद्रिक जीडीपी असं देखील म्हणतात याला. ओके, यालाच काय म्हणतात, मौद्रिक जीडीपी असं देखील म्हणतात. ओके. मग करंट प्राइसेस म्हणजे काय, एखाद्या वस्तू आणि सेवेची एखाद्या आर्थिक वर्षामध्ये असलेली किंमत, म्हणजेच त्या आर्थिक वर्षाची त्या वस्तूची असलेली कोणती किंमत असते, चालू किंमत असते. मग या चालू किमतींना जो काही जीडीपी मोजला जातो त्यालाच मौद्रिक जीडीपी म्हणतो. मग मौद्रिक जीडीपीचा फॉर्म्युला काय आहे बघा, मौद्रिक जीडीपीचा फॉर्म्युला काय आहे तर बघा, अंतिम ज्या काही वस्तू आणि सेवा असतील, बरोबर, गुणिले काय करायचे, त्यांच्या किमती करायच्या आहेत. त्यांच्या काय करायच्या आहेत, किमती करायच्या आहेत. ओके, बरोबर. मग इथं किमती कोणत्या करायच्या आहेत मित्रांनो, किमती कोणत्या करायच्या आहेत, चालू किमती. कोणत्या किमती करायच्या आहेत, चालू किमती करायच्या आहेत. ओके, समजलं तुम्हाला. आणि या फॉर्म्युलाद्वारे आपण काय काढत असतो, मौद्रिक जीडीपी काढत असतो. मग मौद्रिक जीडीपी वाढायला दोनच कारणे, कारण की मौद्रिक जीडीपी या दोन घटकांवरच काय केला जात आहे, काढला जात आहे. एक तर अंतिम वस्तू आणि सेवांचे उत्पादन वाढलं तर मौद्रिक जीडीपी वाढेल. बरोबर. अंतिम वस्तू आणि सेवांचं म्हणजे फायनल गुड्स अँड सर्व्हिसेसचं जेव्हा प्रोडक्शन वाढेल तेव्हा नॉमिनल जीडीपी काय होणार, इन्क्रीज होणार. हे पहिलं रिझन होतं. दुसरं रिझन काय आहे की जेव्हा त्या गुड्स अँड सर्व्हिसेसची जी काही चालू किंमत आहे, किमती ज्या काही आहेत त्या जर वाढल्या तर नॉमिनल जीडीपी काय होणार आहे, वाढणार आहे. या दोन रिझन्स आहे मित्रांनो. जेव्हा करंट प्राइसेस एखाद्या गुड्स अँड सर्व्हिसेसचे इन्क्रीज होतील तेव्हा देखील नॉमिनल जीडीपी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. परंतु जेव्हा गुड्स अँड सर्व्हिसेसचं मॅक्सिमम प्रोडक्शन झाल्यामुळे नॉमिनल जीडीपी इन्क्रीज होत असेल त्यालाच रिअल ग्रोथ म्हटली जाते. कोणती ग्रोथ म्हटली जाते, रिअल ग्रोथ म्हटली जाते. आणि जर किमती वाढल्यामुळे खरी आर्थिक वाढ म्हटलं जातं यालाच. आणि जर किमती वाढल्यामुळे जर नॉमिनल जीडीपी वाढत असेल, किमती वाढल्यामुळे जर नॉमिनल जीडीपी मौद्रिक जीडीपी वाढत असेल तर त्याला इमॅजिनरी ग्रोथ म्हटलं जातं. इमॅजिनरी ग्रोथ म्हटलं जातं, आभासी वाढ म्हटलं जातं. त्यालाच काय म्हटलं आता, आभासी वाढ म्हटलं जातं. ओके, समजलंय तुम्हाला. दुसरी महत्वाची गोष्ट, आता इथं दुसरं स्टेटमेंट काय देण्यात आलं आहे की स्थिर किमतींना मोजलेल्या जीडीपीला वास्तविक जीडीपी म्हणतात. आता वास्तविक जीडीपीचा इकडे आपण फॉर्म्युला बघू. वास्तविक जीडीपी यालाच रिअल जीडीपी म्हणतात. वास्तविक जीडीपीलाच काय म्हणतात मित्रांनो, रिअल जीडीपी. आणि स्थिर किमतींनाच काय म्हणतात, कॉन्स्टंट प्राइसेस. हा देखील याच पद्धतीने काढला जातो. अंतिम वस्तू आणि ज्या काही सेवा असतील यांना गुणिले काय करायचं आहे, त्यांच्या स्थिर किमती करायच्या आहेत. स्थिर किमती करायच्या आहेत. आणि या स्थिर किमती कशा काढल्या जातात मित्रांनो, या स्थिर किमती कशावरनं काढल्या जातात, आधारभूत वर्षावरून काढल्या जातात. बेस इयरवरनं काय केल्या जात असतात, या किमती काढल्या जात असतात. म्हणजेच काय केलं जात असतं, एखादं वर्ष असं बघितलं जात असतं की ज्या आर्थिक वर्षामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती ज्या काही आहेत तर त्या जास्त प्रमाणात वाढलेल्या नसतील किंवा कमी झालेल्या नसतील. याचाच अर्थ काय, वर्षभर
जेव्हा वस्तू आणि एखाद्या आर्थिक वर्षामध्ये जेव्हा वर्षभर वस्तू आणि सेवांच्या किमती स्थिर असतात तेव्हा अशा वर्षाला बेस इयरचा म्हणजेच आधारभूत वर्षाचा दर्जा दिला जातो आणि या आधारभूत वर्षाच्या ज्या काही किमती असतात त्यांनाच कॉन्स्टंट प्राइसेस असं म्हटलं जात असतं, स्थिर किंमत अशी म्हटली जात असते. आणि जेव्हा आधारभूत वर्षातील किमतींना GDP मोजला जातो तेव्हा त्या GDPलाच काय म्हटलं जातं, वास्तविक GDP म्हटलं जातं, बरोबर. आणि त्या किमतींना स्थिर किमती म्हटलं जातं. म्हणून दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट काय आहे मित्रांनो, करेक्ट आहे. ओके, काय आहे, दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. मग बरोबर, मग ए आणि बिनचूक विधान ओळखायला लावलेलं आपल्याला. ए आणि बी हे दोन्हीच्या दोन्ही विधानं काय आहेत, करेक्ट आहेत. कोणी कोणी उत्तर करेक्ट दिलेलं आहे बघूया. व्हेरी गुड. श्रीरंग, प्रतीक्षा, संध्या, टिया, SG, पल्लवी, प्रतीक्षा, मीत, स्वप्नील. गुड इव्हिनिंग स्वप्नील. स्वप्नील आपल्याला यवतमाळवरनं जॉईन झालेला आहे. व्हेरी गुड इव्हिनिंग स्वप्नील. ज्ञानेश्वर, गुड इव्हिनिंग. श्रीकांत पाटील, उत्तर चुकीचं आहे मित्रा तुझं. चला पुढे जाऊया, पुढे जाऊया. तिसरा प्रश्न काय म्हटलेलं आहे, भारताच्या सार्वजनिक लेख्यांविषयी. सार्वजनिक लेखे म्हणजेच काय रे मित्रांनो, पब्लिक अकाउंट. काय विचारलेलं आपल्याला, पब्लिक अकाउंट मध्ये वरील काय विचारलेलं आहे, खालील विधाने अभ्यासून अयोग्य इनकरेक्ट स्टेटमेंट काय करायचे आपल्याला, पब्लिक अकाउंट विषयी इनकरेक्ट स्टेटमेंट कोणते आहेत ते आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे आहेत. बरोबर. मग काय म्हटलेलं आहे की हा जो निधी असतो हा केंद्राचा आणि राज्यांचा वेगवेगळा असतो. करेक्ट आहे, कारण की पब्लिक अकाउंट जे काही आहे मित्रांनो हे सार्वजनिक लेखे आपण ज्याला म्हणतो, सार्वजनिक लेख्यांचं जे काही कलम देण्यात आलं आहे 266 किती आहे, 2 आहे. कारण की 266(1) मध्ये कन्सॉलिडेटेड फंड आहे, भारताचा संचित निधी असतो. तर कलम 266(2) मध्ये सार्वजनिक लेखे म्हणजेच पब्लिक अकाउंट मधला पैसा जमा होत असतो. ओके, मग बघा दुसरं स्टेटमेंट बघा. म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय करेक्ट आहे, केंद्राचा आणि राज्यांचा काय वेगवेगळा आहे. दुसरं बघा, या निधीमध्ये असलेली जी काही रक्कम असते ती सरकारची नसते. कोणाची नसते, सरकारची नसते. ही रक्कम सरकार बँकेतील रकमेप्रमाणे वापरत असते. करेक्ट आहे मित्रांनो. काय आहे की लोकांचा जो काही पैसा जमा होत असतो त्याच्यासाठी आपण सी स्टेटमेंट बघू, मग बी स्टेटमेंटचा आपण ॲनालिसिस बघूया. बघा, या निधीमध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असेल, किसान विकास पत्र असेल, इंदिरा विकास पत्र असेल, त्यानंतर प्रॉव्हिडंट फंड असेल, त्याच्यानंतर पोस्ट इन्शुरन्स असेल, त्याच्यानंतर जीवन वार्षिक निधी असेल, बरोबर, रेल्वे निधी असेल, केंद्रीय रस्ते निधी असेल, खान कल्याण निधी असेल, प्रारंभिक शिक्षा कोष असेल, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा निधी असेल, बरोबर. तर इत्यादी निधी कुठं जमा केले जात असतात मित्रांनो, पब्लिक अकाउंटला जमा केले जात असतात. बरोबर. मग हा जो पैसा आहे मित्रांनो या सर्व घटकांमधून आपण जेवढे काही घटक सी स्टेटमेंटमध्ये बघतोय या सर्व घटकांमधून लोकांचा जो पैसा आहे हा केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारांच्या या सार्वजनिक लेख्यांमध्ये काय होत असतो, जमा होत असतो. बरोबर. आणि बघा हे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा खाजगी जे काही व्यक्ती आहेत त्यांना दिला जात असतो. परंतु सरकारला हा पैसा लगेचच परत करायचा नसतो. सरकारला हा पैसा लगेचच परत करायचा नसतो. म्हणून सरकार काय करत असते, जेव्हा सरकारला पैशांची गरज लागते तेव्हा सरकार या निधीमधून पैसा काढून घेते. बरोबर. जेव्हा सरकारचं काम पूर्ण होतं किंवा जेव्हा हा पैसा परत करण्याची वेळ येते तेव्हा सरकार हा पैसा पुन्हा जैसे थे करून ठेवून देते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा जो पैसा आहे हा पब्लिक अकाउंट मधला जो पैसा आहे हा केंद्र सरकारवर काय असते, लायबिलिटी असते. लायबिलिटी म्हणजे काय, देयता असते. म्हणजेच आज नाही तर उद्या केंद्र सरकारला हा पैसा लोकांना व्याजासकट काय करायचं आहे, परत करायचा आहे. म्हणजेच काय, ही लायबिलिटी आहे आणि ही लायबिलिटी विथ इंटरेस्ट काय केली जात असते, परत केली जात असते. राहील लक्षात तुमच्या. म्हणून तिन्हीच्या तिन्ही स्टेटमेंट काय आहे, करेक्ट आहे. अगेन इथं आपल्याला कोणतं स्टेटमेंट विचारलेलं आहे, अयोग्य विधान विचारलेलं आहे. म्हणून याचाही ऑप्शन काय येणार आहे, वरीलपैकी एकही नाही. किती जणांनी उत्तर करेक्ट दिलेलं आहे? अरे वा, ज्ञानेश्वर राठोड म्हणतोय सर मी पण यवतमाळ वरूनच आहे. व्हेरी गुड मित्रा. बघा मित्रांनो आपल्याला खूप लांबून मित्र जॉईन होत आहेत. ओके, चला यवतमाळवरनं आपल्याला स्टुडंट काय होत आहेत मित्रांनो, जॉईन होत आहे. हा,
रवी राजने मध्ये एक प्रश्न विचारलेला होता आपल्याला की सर आधारभूत वर्ष जवळपास किती वर्ष असले पाहिजे. तर बघा आता मित्रांनो की असं म्हटलं जातं की आधारभूत वर्ष जे काही आहे तर ते 5 ते 10 वर्षांनंतर काय केलं पाहिजे, बदललं गेलं पाहिजे. बरोबर, कशानुसार बदललं पाहिजे, 5 ते 10 वर्षांनंतर काय झालं पाहिजे, हे बदललं पाहिजे असं म्हटलं जात असतं मित्रांनो. चलो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला पुढचा प्रश्न काय म्हणतोय. आता पुढचा प्रश्न आहे FRBM कायद्याबद्दल हा प्रश्न देण्यात आलेला आहे. कोणाबद्दल देण्यात आलेला आहे, FRBM कायद्याबद्दल हा प्रश्न देण्यात आलेला आहे. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट FRBM ऍक्ट 2003 विषयी स्टेटमेंट देण्यात आलेली आहे. आणि याच्याविषयी आपल्याला कोणते विधान ओळखायचे, अचूक म्हणजे कोणते स्टेटमेंट ओळखायचे आपल्याला, विच स्टेटमेंट आर करेक्ट. करेक्ट स्टेटमेंट आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे आहे FRBM ऍक्ट विषयी. मग फर्स्ट स्टेटमेंट काय देण्यात आलेले आहे, हा कायदा 26 ऑगस्ट 2003 पासून लागू करण्यात आलेला आहे. तर नाही, हा 26 ऑगस्ट हे स्टेटमेंट काय आहे मित्रांनो, इनकरेक्ट आहे. ऍक्च्युअल 26 ऑगस्ट 2003 ला हा कायदा, हा ऍक्ट काय करण्यात आलेला होता, पास करण्यात आलेला होता. काय करण्यात आलेला होता, हा ऍक्ट पास करण्यात आलेला होता संसदेमध्ये. आणि हा लागू जो काही करण्यात आलेला आहे, हा लागू करण्यात आलेला होता 5 जुलै 2004 रोजी. कधी लागू करण्यात आलेला हा जो FRBM जो ऍक्ट आहे मित्रांनो, हा FRBM ऍक्ट 5 जुलै 2004 ला काय करण्यात आलेला आहे, लागू करण्यात आलेला आहे. ओके, दुसरी महत्वाची स्टेटमेंट. मग हा जो FRBM ऍक्ट होता, हा FRBM ऍक्ट आणण्याची काय गरज होती, FRBM ऍक्ट आणण्याची गरज काय होती. एक महत्वाची गरज होती की सरकारला काय करायचं होतं, राजकोषीय जी काही तूट आहे, बरोबर, राजकोषीय तूट जी काही आहे, बरोबर, आणि महसुली जी काही तूट आहे, बरोबर, महसुली तूट कमी करण्यासाठी कार्यकारी मंडळावर कायदेकारी मंडळाचे नियंत्रण प्रस्थापित करायचं होतं. काय करायचं होतं, नियंत्रण प्रस्थापित करायचं होतं. नियंत्रण प्रस्थापित करणे. ओके, हा महत्वाचा उद्देश होता. काय आहे की या तूट निर्माण करणं सरकारच्या हातात आहे, कारण की उत्पन्न कमवलं गेलेलं नाहीये आणि खर्चही झालेला नाहीये. सो कोणती तूट किती निर्माण करायची हे सरकारच्या हातात आहे. मग एखाद्या सरकारला जर जास्तीत जास्त डेव्हलपमेंट घडवून आणायची असेल तर तो काय करणार आहे मित्रांनो, जास्तीत जास्त खर्च करणार आहे. बरोबर, मग जेवढा जास्त खर्च होणार आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये घोटाळ्याचे प्रमाण देखील जास्त असतात. बरोबर, किंवा महत्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो की कुठलीही जी काही गोष्ट आहे, कुठलीही आपण गोष्ट म्हणूया, जेव्हा जास्तीत जास्त खर्च होत असेल तर हा खर्च कुठून भागवला जाणार आहे मित्रांनो, आपल्याच पैशांमधून काय केला जाणार आहे, हा खर्च भागविला जाणार आहे. बरोबर, आपल्याच खर्चामधून म्हणजे आपल्याच पैशांमधून हा खर्च काय केला जाणार आहे, भागविला जाणार आहे. म्हणून सरकार काय करेल, आपल्यावर जास्तीत जास्त कर लागू करेल. मग हे चांगलं आहे का अर्थव्यवस्थेसाठी, तर नाही. तर यासाठी काय करायचं होतं मित्रांनो, सरकारला या राजकोषीय तूट आणि महसुली तूट कमी करण्यावर काहीतरी कायदेशीर बंधन असलं पाहिजे. हे बंधन आणण्यासाठीच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की कार्यकारी जे काही मंडळ आहे, त्या कार्यकारी मंडळावर कायदेकारी मंडळाचं नियंत्रण प्रस्थापित करायचं होतं. यासाठीच हा FRBM ऍक्ट आणलेला होता. यामध्ये काय म्हटलेलं होतं, जी राजकोषीय जी काही तूट आहे ही 3% आत आणायची होती आणि महसुली तूट जी काही होते ही 0% करायची होती. राजकोषीय तूट किती टक्क्यांच्या आत आणायची होती, 3% आत आणायची होती. आणि महसुली जी काही तूट होती ती 0% करायची होती. बरोबर, आणि यासाठी विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली 2004 मध्ये एक समिती स्थापन केलेली होती आणि त्यांनी टार्गेट ठरवून दिलेलं होतं. काय टार्गेट ठरवून दिलेलं होतं की बघा इकडे लिहितो मी, FRBM ऍक्ट विषयीचे, FRBM ऍक्ट 2003. ओके, याच्याविषयी विजय केळकर समितीने काही लक्ष्य टार्गेट्स आपल्याला दिलेली होती. काय दिलेली होती, एक, राजकोषीय जी काही तूट असेल, बघा राजकोषीय जी काही तूट असेल
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट राजकोषीय तूट आणि दुसरी कोणती तूट आहे? महसुली तूट आहे. मी ती महसुली तूट इकडे लिहितो बघा, महसुली तूट. ओके, मग महत्त्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो बघा, महसुली जी काही तूट आहे ही 2004-05 पासून प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी 0.5% जास्त दराने कमी करणे. ओके, आणि दुसरं ही जी काही राजकोषीय तूट होती हे 2004-05 पासून प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी ही जी तूट आहे ही 0.3% जास्त दराने काय करत जाणं, कमी करत जाणं. बरोबर, आणि असं करत गेलो तर काय सांगितलं होतं यांनी की मार्च 2009 पर्यंत हे टार्गेट साध्य झालं पाहिजे होतं. कधी झालं पाहिजे होतं साध्य? मार्च 2009 पर्यंत हे टार्गेट साध्य झालेलं पाहिजे होतं. ओके, परंतु हे आजही पॉसिबल झालेलं नाहीये. दरवर्षी या FRBM कायद्यामध्ये जेव्हा बजेट मांडला जात असतो तेव्हा या FRBM कायद्यामध्ये काय केलं जात असतं मित्रांनो, चेंजेस केला जात असतो, एक वर्षाने पुढे ढकललं जात असते. ओके, पुढे बघूया. मग चला, कोणी उत्तर करेक्ट दिलेलं आहे, अचूक विधानं ओळखायला लावलेली आहे. आणि बी स्टेटमेंटमध्ये काय दिलं तर मार्च 2008 पर्यंत राजकोषीय तूट 0 करणे आणि महसुली तूट 5% करणं हे रिव्हर्स स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि मार्च 2008 नसून मार्च 2000 काय आहे 9 आहे. दुसरंही स्टेटमेंट काय आहे, इनकरेक्ट आहे. ए आणि बी दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, इनकरेक्ट आहे. आपल्याला अचूक विचारलेलं आहे तर अचूक विधान यापैकी नाही. ओके, राहील लक्षात. ऑप्शन नंबर किती येणार आहे? 4 येणार आहे. चला, कोणी उत्तर करेक्ट दिलेलं आहे? चला, करेक्ट आहे. चला, प्रत्येकाने 4 दिलेलं आहे. ओके, पुढे बघूया. गुरुजी मी आलो, उशीर झाला, काही हरकत नाही मित्रा, तू आला ना त्यातच खूप मोठं काही आहे. ओके, चलो. अवर कल्चर इज ॲग्रिकल्चर. गुड इव्हिनिंग. चला पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 5वा प्रश्न, निष्पादन अर्थसंकल्प ज्याला परफॉर्मन्स बजेट असं म्हटलं जातं याच्याविषयी बिनचूक नसलेले. बिनचूक म्हणजे काय रे मित्रांनो? करेक्ट नसलेले म्हणजेच कोणते? इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला काय करायचे आहेत? फाइंड आउट करायचे आहेत. इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला काय करायचे? फाइंड आउट करायचे. यात खर्चाचं जे काही वर्गीकरण आहे म्हणजेच पब्लिक एक्सपेंडिचर जो काही केला जाणार आहे त्याचं वर्गीकरण कसं केलं जातं? सरकारचं जे काही फंक्शन्स असणार आहेत, सरकारचे जे काही प्रोग्राम्स असणार आहेत, सरकारचं जे काही कार्य असणार आहे यांच्यामध्ये करून हा अर्थसंकल्प काय केला जात असतो? सादर केला जात असतो. अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे. दुसरं काय देण्यात आलेलं आहे की यात सरकारच्या खर्चाच्या उद्दिष्टांऐवजी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ऐवजी सरकार जो काही खर्च करणार आहे या खर्चाच्या उद्देशांवर म्हणजे पर्पजेसवर काय दिला जातो? भर दिला जातो. अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे मित्रांनो. कारण की महत्त्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो की इथं काय म्हटलेलं आहे की सरकारचा पर्पज काय आहे. बरोबर, फॉर एक्झाम्पल सरकारचा पर्पज काय आहे मित्रांनो? लिटरेसी रेट वाढला पाहिजे. लिटरेसी रेट म्हणजे साक्षरतेचा दर काय झाला पाहिजे? वाढला पाहिजे. बरोबर, हा सरकारचा काय आहे? उद्देश आहे. सरकारचा काय आहे? हा उद्देश आहे की साक्षरता भारतामध्ये वाढली पाहिजे. आणि हे उद्देश साध्य करण्यासाठी काय काय ऑब्जेक्टिव्ह आपल्याला विचारात घ्यावे लागतील हे महत्त्वाची गोष्ट आहे. मग ऑब्जेक्टिव्ह काय काय लक्षात घ्यावे लागतील की आपल्याला काय करावं लागणार आहे? सर्वात पहिले लोकांमध्ये शिक्षणाविषयीची जनजागृती घडवून आणावी लागेल. जास्तीत जास्त शाळा कॉलेजेस बांधावे लागतील. शाळा गळतीचं प्रमाण कमी करावं लागेल. बरोबर का नाही? तेव्हा साक्षरतेच्या प्रमाणामध्ये काय घडून येईल मित्रांनो? वाढ घडून येईल. बरोबर, मग इथं आपण सगळ्यात पहिले मेन कशावर फोकस केला तर पर्पजेसवर भर दिला. पर्पज काय होता आपला की साक्षरता वाढली पाहिजे आणि त्यासाठी आपण काय डिसाईड केला? खर्च डिसाईड केला. मग खर्च कसा डिसाईड केला? मग जे पर्पजेस आहेत ते पर्पजेस साध्य करण्यासाठी मला काय काय ऑब्जेक्टिव्ह विचारात घ्यावे लागतील ते मी डिसाईड केलीत आणि त्या ऑब्जेक्टिव्हवर मी काय केला मित्रांनो? आता खर्च केला आणि तेव्हा माझा पर्पज जो काही होता तो काय होणार? साध्य होणार. म्हणून हे दुसरं स्टेटमेंट अगदी काय करण्यात आलेलं आहे? करेक्ट देण्यात आलेलं आहे. तिसरं स्टेटमेंट काय म्हटलेलं आहे की कोणती भौतिक आदाने म्हणजे फिजिकल इनपुट काय द्यावी तेव्हा
काय फिजिकल आउटपुट निर्माण होतील याची आपल्याला काय करावी लागणार आहे, तरतूद करावी लागणार आहे. की आपल्याला माहिती आहे मित्रांनो की एखादी गोष्ट जर आपल्याला साध्य करायची असेल तर ती साध्य करण्यासाठी आपल्याला काहीतरी इनपुट द्यावं लागणार आहे. मग काय इनपुट दिलं तर काय आउटपुट येईल, बरोबर. या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला इथं काय करायचा असतो, खर्च करायचा असतो. म्हणून तिसरं स्टेटमेंट देखील काय करण्यात आलेलं आहे, करेक्ट देण्यात आलेलं आहे, बरोबर. मग निष्पादन जो अर्थसंकल्प आहे मित्रांनो हा सगळ्यात पहिल्यांदा 1951 मध्ये अमेरिकेने जाहीर केलेला होता. कोणी जाहीर केला होता, अमेरिकेने जाहीर केलेला होता, बरोबर. भारतामध्ये याची जी काही तरतूद आहे म्हणजे याचा फर्स्ट टाइम जो काही यूज होता हा 1963 मध्ये डीन ॲपलबी यांनी केलेला होता, बरोबर, 1963 मध्ये. ओके. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की 1973-74 मध्ये बघा 1973-74चा जो काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स जी काही कमिशन होतं म्हणजेच काय होतं, प्रशासकीय सुधारणा जो काही आयोग होता त्याने निष्पादन अर्थसंकल्प मांडण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली होती. मार्गदर्शक तत्वे काय केलेली होती, जाहीर केलेली होती, बरोबर. मग महत्त्वाची गोष्ट काय आहेत मित्रांनो इथं की चौथं स्टेटमेंट बघा. जर आपल्याला इथं इनकरेक्ट स्टेटमेंट विचारले आणि पहिले 3च्या 3 करेक्ट असतील तर बाय डिफॉल्ट चौथं स्टेटमेंट काय असणार आहे मित्रांनो, इनकरेक्ट असणार आहे. ओके. मग 1977 मध्ये स्टेटमेंट काय दिलेले आहे ते समजून घ्या. 1977 मध्ये ब्रिटानिया इंडस्ट्रीज व युनियन कार्बाइड या कंपनीमध्ये या अर्थसंकल्पाचा पहिल्यांदा वापर करण्यात आला. तर या अर्थसंकल्पाचा वापर यांनी केलेला नव्हता. तर या कंपन्यांनी शून्याधारित अर्थसंकल्पाचा वापर केला होता. कोणता, शून्याधारित अर्थसंकल्पाचा वापर केला होता. झिरो बेस बजेटचा यांनी काय केलेला होता, वापर केलेला होता. म्हणून चौथं स्टेटमेंट काय करण्यात आलेलं आहे मित्रांनो, चुकीचं देण्यात आलेलं आहे. ऑप्शन नंबर काय येणार आहे, 4 येणार आहे. चला कोणी कोणी करेक्ट दिलेलं आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चलो प्रतीक्षा, ज्ञानेश्वर, श्रीकांत, स्नेहा, प्रतीक्षा. ओके व्हेरी गुड. चलो करेक्ट स्टेटमेंट आहे. ओके पुढे जाऊया मित्रांनो. पुढच्या स्टेटमेंट पुढच्या 6व्या याच्याकडे जायचं आहे आपल्याला. बघा दारिद्र्य विषयक काही एक समिती देण्यात आलेली, कोणती, पीडी ओझा समिती देण्यात आलेली. याच्याविषयी अयोग्य विधान इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला काय करायचे आहेत, फाइंड आउट करायचे आहेत, बरोबर. मग बघा या समितीने दारिद्र्याच्या मोजमापासाठी 2250 कॅलरीजचा काय लावलेला होता मित्रांनो, निकष लावलेला होता, बरोबर. हे प्रति व्यक्ती प्रतिदिन असा हा निरपेक्ष निकष लावलेला होता. तर अगदी करेक्ट आहे मित्रांनो. तर दारिद्र्याचं मोजमाप जे काही होतं पूर्वी ते कॅलरीजच्या आधारावर केलेलं होतं आणि कॅलरीजच्या आधारावर दारिद्र्याचं मोजमाप केलं जावं असं पहिल्यांदा कोणी सांगितलेलं होतं, व्ही.एम. दांडेकर आणि निळकंठ रथ समितीने सांगितलेलं होतं, बरोबर. आणि पीडी ओझा समितीने देखील मग कॅलरी मूल्याच्याच निकषाचा वापर करून भारतातील दारिद्र्य मोजण्याचं ठरवलेलं होतं. मग यांनी कॅलरी मूल्याचा निकष किती लावलेला होता, 2250 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन असा निकष लावलेला होता. म्हणून पहिलं स्टेटमेंट काय आहे, करेक्ट आहे. पुढचं बघा काय म्हटलेलं आहे, 1967-68 मध्ये पोषण स्तर खालावल्याने ग्रामीण, बघा बरं का, पोषण स्तर खालावल्याने इथं एक नाव राहिलेलं आहे मित्रांनो, ग्रामीण. कोणतं नाव राहिलेलं आहे, ग्रामीण नाव राहिलेलं आहे. ग्रामीण दारिद्र्याचं जे काही प्रमाण आहे ते करेक्ट करून घ्या मित्रांनो. तुमच्या नोट्समध्ये ते काय करून घ्यायचं, अपडेट करून घ्यायचं की इथं ग्रामीण दारिद्र्य पाहिजे होतं. ग्रामीण दारिद्र्याचं जे काही प्रमाण आहे ते 51.6% वाढून किती टक्के झालेलं होतं, 70% झालेलं होतं. मग असं का झालं मित्रांनो, हे देखील स्टेटमेंट करेक्ट आहे. हे का झालं समजून घ्या मित्रांनो. मी तुम्हाला काय बोललो होतो की एक भारतामध्ये तिसरी जी पंचवार्षिक योजना आहे ती आजपर्यंतची सर्वात अनसक्सेसफुल ठरलेली काय आहे, योजना आहे. मग या योजनेमध्ये काय झालं होतं, 62ला चीन युद्ध झालं होतं, 65ला पाकिस्तान युद्ध झालेलं होतं, 66ला कोरडा दुष्काळ पडला होता. या कोरड्या दुष्काळामुळे काय झालेलं होतं मित्रांनो की भारतामध्ये भारतीय जनतेला पुरेल एवढा देखील अन्नधान्याचा साठा भारतामध्ये शिल्लक नव्हता. म्हणून या कालावधीमध्ये काय झालं मित्रांनो, भारतीय जनतेला अन्नधान्याचा पुरवठा चांगल्या पद्धतीने म्हणजे जेवढं त्यांची गरज आहे तेवढा देखील अन्नधान्याचा पुरवठा यांना होऊ शकला नाही. त्याच्यामुळे व्यक्तींचं पोषण होऊ शकलं नाही आणि व्यक्तींचं पोषण न झाल्याने काय झालं मित्रांनो, पोषणाचा स्तर खालावला आणि दारिद्र्याच्या प्रमाणामध्ये काय होऊन गेली, वाढ होऊन गेली. म्हणून दुसरं स्टेटमेंट देखील काय आहे मित्रांनो, करेक्ट आहे, बरोबर. तिसरं स्टेटमेंटकडे जाऊया. 1960-61 मध्ये 19 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते. हे स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे इथपर्यंतचं. आणि यापैकी 18.4 कोटी लोक
हे ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखाली होते, हे स्टेटमेंट देखील करेक्ट आहे मित्रांनो. 3च्या 3 पहिले 3 स्टेटमेंट काय आहे, करेक्ट आहे. या पीडी ओझा समितीविषयी आणखी काही स्टेटमेंट बघून घेऊया मित्रांनो, की या पीडी ओझा समितीने जो उपभोग खर्च ठरवलेला होता, कोणता खर्च ठरवलेला होता, उपभोग खर्च. आणि हा उपभोग खर्च कोणाचा असतो मित्रांनो, एका व्यक्तीचा एका महिन्याचा असतो, ज्याला आपण काय म्हणतो, MPCE, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर, की जो ग्रामीण भागासाठी, रुरल एरियासाठी 8 ते 11 रुपये होता आणि शहरी भागासाठी, अर्बन एरियासाठी 15 ते 18 रुपये होता, बरोबर. आणि यानुसार या समितीने काय काढलेलं होतं मित्रांनो, दारिद्र्याचं मोजमाप जे काही केलेलं होतं, या समितीला संपूर्ण भारतात 44% दारिद्र्य आढळलेलं होतं. किती टक्के दारिद्र्य आढळलेलं होतं, 44% दारिद्र्य आढळलेलं होतं. ग्रामीण भागामध्ये 51.6% आणि शहरी भागामध्ये 7.6% काय आढळलेलं होतं, दारिद्र्य आढळलेलं होतं. ओके, 7.4%. ओके, समजलं मित्रांनो. मग चौथ्या स्टेटमेंटकडे जाऊया. या समितीला 1960-61 मध्ये संपूर्ण भारतामध्ये 41% दारिद्र्य आढळलं. हे स्टेटमेंट काय आहे, इनकरेक्ट आहे. तर 41 नसून किती आहे, 44%. मग 41% दारिद्र्य कोणाला आढळलेलं होतं मित्रांनो, तर हे 41% जे काही दारिद्र्य आहे, हे 41% दारिद्र्य दांडेकर रथ समितीला आढळलेलं होतं. कोणत्या समितीला, दांडेकर रथ समितीला आढळलेलं होतं 1960-61 मध्ये. ओके, आणि आपल्याला स्टेटमेंट कोणाविषयी विचारले होते, पीडी ओझा समितीविषयी. म्हणून चौथं स्टेटमेंट काय करण्यात आलेलं आहे मित्रांनो, इनकरेक्ट करण्यात आलेलं आहे. ऑप्शन नंबर काय येणार आहे, 4 येणार आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड वेदांत. लेट आला मित्रा तू आज, वेदांत लेट आला तू आज. ओके, चलो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 7वा प्रश्न, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबद्दल, म्हणजेच नरेगा, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट, बरोबर, किंवा स्कीम, बरोबर, या स्कीम विषयी आपल्याला कोणते विधान अयोग्य आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट फाइंड आउट करायला लावलेलं आहे. इनकरेक्ट स्टेटमेंट काय करायचे, आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, बरोबर. तर ऍक्च्युअल समजून घ्या मित्रांनो, या योजनेविषयी काही विधानं समजून घ्या. सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट काय होती, 7 सप्टेंबर 2005, 7 सप्टेंबर 2005 ला काय करण्यात आलेलं होतं, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची नोंदणी झाली. कायद्याची काय झाली, नोंदणी झालेली आहे, बरोबर. या कायद्याची काय झाली, 7 सप्टेंबर 2005 रोजी काय झाली, नोंदणी झाली. त्याच्यानंतर काय करण्यात आलं मित्रांनो, 2 फेब्रुवारी, बघा 2 फेब्रुवारी 2006 रोजी ही योजना जी काही आहे, ही 200 जिल्ह्यांमध्ये, 200 डिस्ट्रिक्टमध्ये सुरू करण्यात आलेली होती. आणि या योजनेचं नाव जे काही होतं ते राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. म्हणजेच काय, बघा, राष्ट्रीय म्हणजे नॅशनल ग्रामीण, जी बघा नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम नावाने योजना 200 जिल्ह्यांमध्ये 2 फेब्रुवारी 2006 रोजी काय झाली, सुरू झाली. त्याच्यानंतर 1 एप्रिल 2008 ला ही योजना संपूर्ण भारतात लागू झाली, संपूर्ण भारतात लागू झाली. ओके, आणि महत्त्वाची गोष्ट, 2 ऑक्टोबर 2009 रोजी महात्मा गांधीजींची 140वी जयंती होती. महात्मा गांधीजींची कितवी जयंती होती, 140वी जयंती होती. आणि 140व्या जयंतीनिमित्त या योजनेचं नाव महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम मध्ये करण्यात आलेलं आहे. ओके, हे स्टेटमेंट कळलं आलेलं मित्रांनो. आता या स्टेटमेंट विषयी काही महत्त्वाचे वाक्य ऐकून घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी योजना आहे मित्रांनो, ही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी आहे. कोणासाठी आहे, दारिद्र्य रेषेतील कुटुंबासाठी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की दारिद्र्य रेषेखालील जे काही कुटुंब आहे, त्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला, संपूर्ण कुटुंबाला नाही, कोणत्याही एका व्यक्तीला, की जो व्यक्ती, ज्या व्यक्तीला काय आहे महत्त्वाची गोष्ट,
तो फक्त अकुशल आहे, ज्याला फक्त अंग मेहनतीचे कामं जमतात, अशा व्यक्तीला एका वर्षामध्ये म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये 100 दिवस रोजगार पुरवणं ही गॅरंटी सरकार घेते. कोण घेत आहे? ही गॅरंटी सरकार घेते. आणि ही जी काही गॅरंटी घेतलेली आहे ही 5 वर्षांसाठी गॅरंटी घेतोय सरकार. काय म्हणते सरकार? इथनं पुढं 5 वर्ष, इथनं पुढं काय म्हटलेलं आहे सरकारने? 5 वर्ष त्या व्यक्तीला दरवर्षी 100 दिवस रोजगार केंद्र सरकार पुरवणार आहे. ओके, म्हणजे पहिलं स्टेटमेंट बघा, ही योजना केवळ दारिद्र्य रेषेखालील तरुणांसाठी आहे. केवळ शब्दामुळे हे स्टेटमेंट काय झालं मित्रांनो? इनकरेक्ट झालं. बरोबर? तर असं नाहीये मित्रांनो, सर्वच दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींसाठी हे नाहीये. तर काय आहे? ही योजना जे दारिद्र्य रेषेखालील अकुशल अंग मेहनतीचे काम करू इच्छिणारे जे काही कुटुंब आहेत, अशा कुटुंबातील एका व्यक्तीसाठी ही योजना काय करण्यात आलेली आहे? सुरू करण्यात आलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये काय करायचं आहे? जो सर्वात ज्येष्ठ सदस्य असेल तुमच्या कुटुंबामधला, बरोबर, त्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला काय करावी लागणार आहे? नोंदणी करावी लागणार आहे. तुमच्या नावाची काय करावी लागणार आहे? ज्येष्ठ कुटुंबाच्या नावाने नोंदणी करावी लागेल. नोंदणी झाल्यानंतर काय करावं लागणार आहे? नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक जॉब कार्ड काय दिलं जाणार आहे? नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक काय दिलं जाणार आहे? जॉब कार्ड दिलं जाणार आहे. काय दिलं जाणार आहे? तुम्हाला एक जॉब कार्ड दिलं जाणार आहे. ओके, हे जॉब कार्ड मिळाल्यानंतर काय मित्रांनो की हे जॉब कार्ड जर तुम्हाला आज मिळालं तर आजपासून पुढं 15 दिवसांच्या आत तुम्हाला काय केला जाणार आहे? रोजगार पुरवला जाणार आहे. ओके, म्हणून तिसरं स्टेटमेंट काय आहे? करेक्ट आहे. आज जॉब कार्ड मिळालं की आजपासून पुढं 15 दिवसांच्या आत तुम्हाला काय केला जाणार? रोजगार प्रोव्हाइड केला जाणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा जो रोजगार आहे मित्रांनो, हा ग्रामपंचायतीच्या रेडियसच्या 5 किलोमीटर आतच दिला जाणार आहे. जर 5 किलोमीटर रेडियसच्या आत ग्रामपंचायतीच्या जर एकही काम सुरू नसेल तर या 5 किलोमीटरच्या बाहेर जर तुम्हाला जावं लागत असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा अधिकचा भत्ता देखील काय केला जाणार आहे? पुरविला जाणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या ग्रामपंचायतीमधून की कोणत्या कोणत्या कामांसाठी म्हणजे या योजनेअंतर्गत कामांची काम कोण डिसाईड करणार आहे? तर या कोणत्या कोणत्या कामं केली जाणार आहेत? तर ही कामं कोण ठरवत असतं? ग्रामसभा ठरवत असते. ग्रामसभा ग्रामपंचायतीमध्ये जी काही कामं नेमून देणार आहेत त्याच कामांमध्ये या अकुशल कामगारांना काय दिला जातो? रोजगार प्रोव्हाइड केला जातो. तिसरी महत्त्वाची गोष्ट की या योजनेमध्ये जास्तीत जास्त जी कामं आहे ही कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्येच काय केली जात असतात? पुरवली जात असतात. ओके, तिसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे की या योजनेमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यात आलेलं आहे. महिलांना किती टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे? 33% आरक्षण देण्यात आलेलं आहे. ओके, समजलं मित्रांनो? या योजनेविषयी एवढं महत्त्वाचं तुम्हाला माहिती असणं काय आहे? अपेक्षित आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे जे काही 100 दिवसांचा रोजगार प्रोव्हाइड केला जाणार आहे हा एकाच व्यक्तीला प्रोव्हाइड केला गेलेला आहे, परंतु तो व्यक्ती काय करू शकतो? त्याच्या कुटुंबामध्ये या 100 दिवसांचा रोजगाराचं काय करू शकतो? वाटप करू शकतो. बरोबर? मग समजा त्या कुटुंबामध्ये 4 व्यक्ती असतील, बरोबर, तर 4 व्यक्ती मिळून 25-25 दिवस जर काम केलं तर त्यांना 100 दिवसांचा रोजगार काय केला जाणार आहे? दिला जाणार आहे. राहील लक्षात मित्रांनो? समजलं हे? चला मग चला, कोणी करेक्ट उत्तर दिलेलं आहे? ज्ञानेश्वर, व्हेरी गुड. संध्या उत्तर चुकलेलं आहे. प्रियंका, गुड इव्हनिंग. श्रीकांत उत्तर चुकलेलं आहे. वेदांत करेक्ट आहे. सनी करेक्ट आहे. 44.04 दांडेकर समिती. श्रीकांत, सनी, पुरुषोत्तम. सर हे 33% आरक्षण म्हणजे काही समजलं नाही. काय आहे मित्रांनो? आपण काय म्हटलं इथं? व्यक्तींना रोजगार प्रोव्हाइड केला जाणार आहे ना. सनी लक्ष दे, व्यक्तींना काय केला जाणार आहे? रोजगार प्रोव्हाइड केला जाणार आहे. व्यक्तींना रोजगार जेव्हा प्रोव्हाइड केला जाणार तेव्हा त्याच्या व्यक्ती या घटकामध्ये स्त्री पण आल्या आणि पुरुष पण आले.
स्त्री पण आले आणि पुरुष पण आले. मग जास्तीत जास्त कोण काम करतं? पुरुषच काम करतात. म्हणून या योजनेचा फायदा जास्तीत जास्त कोणाला होईल? पुरुषांनाच होईल. मग महिला काय होऊन जातील? मागं पडतील. म्हणून सरकारने काय केलेलं आहे? महिलांसाठी सेपरेट आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, वेदांत काय म्हणतोय? समजलं सनी? तुझा डाऊट क्लिअर झाला? ओके, वेदांत बघ काय म्हणतोय? जीडीपी ग्रोथ रेट फॉर्म्युला, न्यू जीडीपी मायनस ओल्ड जीडीपी डिवायडेड बाय ओल्ड जीडीपी मल्टिप्लाय बाय 1000. ते बघू मित्रा. वेदांत त्याच्याबद्दल आपण जरा नंतर बघूया. ओके, त्याच्याबद्दल आपण जरा नंतर डिस्कस करूया. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 8वा प्रश्न बघा. 2021-22च्या परकीय व्यापारात सर्वाधिक आयात, मागच्या लेक्चरमध्ये आपण सर्वाधिक निर्यात बघितली, या लेक्चरमध्ये आपण काय बघतोय? सर्वाधिक आयात बघत आहोत. मग सर्वाधिक आयातीचा क्रम जसा तसा दिलेला आहे. कच्चे तेल 1 नंबर आहे, सोन्याची आयात आपण 2 नंबर केलेली आहे, पेट्रोलियम उत्पादनांची आयात आपण 3 नंबर करतो आणि कोळसा आणि कोकची आयात आपण 4 नंबर करतो. ऑप्शन नंबर काय येणार आहे? 1 येणार आहे. वर्ष कोणतेही असू द्या मित्रांनो, हे वर्ष कोणतेही असू द्या, कोणतेही असू द्या, सर्वाधिक आयात आपण कच्च्या तेलाचीच करणार आहोत. ओके, ही गोष्ट लक्षात असू द्या. वर्ष कोणतेही असू द्या, उत्तर कच्चे तेलच राहणार आहे. ऑप्शन नंबर काय येणार आहे? 1 येणार आहे. धन्यवाद. अवर कल्चर इज ॲग्रिकल्चरल. ओके, बॉस ऑफ इकॉनॉमिक्स, धन्यवाद धन्यवाद. वेदांत सोळंके 1 और 4 मध्ये कंपोजिशन होतं का? कन्फ्युजन होतं. ओके, काय हरकत नाही. चला उत्तर काय येणार आहे? इथं वर्ष कोणतंही असलं मित्रांनो तरी याचं उत्तर चुकणार नाहीये. याचं उत्तर काय येणार आहे? ऑलवेज काय येणार आहे? कच्चे तेलच येणार आहे. ओके, पेट्रोलियम उत्पादनाची आपण जास्तीत जास्त आयात करत नाही. कच्चे तेल आणि पेट्रोलियमचा डिफरन्स. पेट्रोलियम म्हणजे पक्के पेट्रोल, पक्के म्हणजे कोणतं? पेट्रोल, डिझेल वगैरे. आणि कच्चे तेल म्हणजे काय? क्रूड ऑइल. कच्चे तेल म्हणजे काय? कच्चे तेल म्हणजे काय? बघा इकडे बघा, कच्चे तेल म्हणजे काय आहे? क्रूड ऑइल. सॉरी, 1 मिनिट बघा. कच्चे तेल म्हणजे काय? क्रूड ऑइल. ज्याच्यापासून आपण, या क्रूड ऑइल पासून आपण काय काय तयार करतो? बघा, याच्यापासून आपण पेट्रोल तयार करतो, याच्यापासून आपण डिझेल तयार करतो, याच्यापासून आपण नॅचरल गॅस तयार करतो, बरोबर. याच्यापासून आपण व्हाईट पेट्रोल तयार करतो, बरोबर. याच्यापासून आपण व्हाईट पेट्रोल तयार करतो आणि याच्यापासून टारची देखील निर्मिती होते. ओके, समजलं? हे झालं क्रूड ऑइल आणि हे झाले पेट्रोलियम प्रॉडक्ट्स. खालचे जे काही आहेत हे काय आहे? पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहे, पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहे. ओके, समजलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काल पण हा क्वेश्चन होता सर. नाही, काल निर्यातीवर प्रश्न होता. काल निर्यातीवर प्रश्न होता. प्रश्न रिपीट कधीच होणार नाही. काल निर्यातीवर प्रश्न होता, आज आयातीवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. काल निर्यातीवर प्रश्न होता, आज आयातीवर प्रश्न आहे. ओके, क्रूड ऑइल अल्टिमेटली काय म्हटलेलं आहे? पेट्रोलियमच होतो ना? नाही, नाही. क्रूड ऑइल पासून वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार होतात. व्हाईट पेट्रोल कोणते असते? व्हाईट पेट्रोल म्हणजे काय? जे विमान, हेलिकॉप्टर्स यांना जे काही इंधन लागतं, विमान आणि हेलिकॉप्टर्स यांना जे काही इंधन लागतं, जसं आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकतो तसं विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये व्हाईट पेट्रोल टाकतात. ओके, जे आपल्या गाडीमध्ये टाकायच्या पेट्रोलपेक्षाही हाय क्वालिटीचं पेट्रोल असतं, ज्याला व्हाईट पेट्रोल म्हटलं जातं. ओके, चलो पुढे जाऊया. 9. परकीय व्यापार धोरण 2009 ते 2014 बद्दल अयोग्य विधाने, इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग बघा आता याच्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे? तर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे जे परकीय व्यापार धोरण 2009 ते 14 जे काही आहे हे 27 ऑगस्ट 2009 रोजी जाहीर केलेलं आहे आणि हे तत्कालीन जे काही वाणिज्य मंत्री होते आनंद शर्मा यांनी डिक्लेअर केलेलं आहे.
कोणी डिक्लेअर केलेलं आहे? हे आनंद शर्मा यांनी डिक्लेअर केलेलं आहे. ओके, मग याच्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे मित्रांनो, की 2014 पर्यंत वस्तू व सेवांची निर्यात जी काही आहे हे दुप्पट करणं हे काय आहे? टार्गेट ठेवण्यात आलेलं होतं. हे काय होतं? टार्गेट होतं की 2014 पर्यंत वस्तू आणि सेवांची निर्यात काय करायची होती? दुप्पट करायची होती. आणि याचं आणखी एक महत्त्वाचं लक्ष काय होतं रे मित्रांनो, की मार्च 2011 पर्यंत काय करायचं होतं? निर्यातीचे 200 अब्ज डॉलरचा टप्पा पार करायचा होता आपल्याला. कितीचा टप्पा पार करायचा होता आपल्याला? की निर्यातीचं वार्षिक निर्यात ही 200 अब्ज डॉलरपेक्षाही काय झाली पाहिजे? जास्त झाली पाहिजे. हे आपलं काय होतं? टार्गेट होतं. यासाठी निर्यातीचा जो काही दर होता हा दर 15% ठेवायचा होता. ओके, दुसरं महत्त्वाचं की 2020 पर्यंत भारताचा जो काही आंतरराष्ट्रीय व्यापारातला हिस्सा आहे हा काय करायचा होता? दुप्पट करायचा होता. किती करायचा होता? दुप्पट करायचा होता. हे स्टेटमेंट देखील करेक्ट आहे. दुसरं महत्त्वाचं काय करण्यात आलेलं आहे? मार्च 2011 पर्यंत निर्यात वृद्धीचा दर वार्षिक 15% ठरवायचा होता. हे आत्ताच बोललो बघा मी इथं तुम्हाला, बरोबर. आणि एवढा जर साध्य केला तर निश्चितच आपण मार्च 2011 पर्यंत काय करू? आपण 200 अब्ज डॉलरची काय करू? निर्यात करू. म्हणून तिसरं स्टेटमेंट देखील काय आहे मित्रांनो? करेक्ट आहे. काय आहे? तिसरं स्टेटमेंट देखील काय आहे? करेक्ट आहे. मग चौथं स्टेटमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे? EPCG योजना व DEPB योजना काय करण्यात यावी? बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर हे स्टेटमेंट काय आहे मित्रांनो? इनकरेक्ट आहे. तर बघा याच्यामध्ये फक्त DEPB योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु EPCG योजना सुरूच आहे. फक्त DEPB योजना काय करण्यात आली होती? बंद करण्यात आलेली होती. ॲक्च्युअल काय आहे? EPCGचा लॉंग फॉर्म बघा, एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स. एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स. एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स. बरोबर. या योजनेमध्ये काय करायचं होतं मित्रांनो, की तुम्हाला जर जास्तीत जास्त वस्तूंची निर्यात करायची असेल आणि ती निर्यात करण्यासाठी जर तुम्हाला काही भांडवली वस्तूंची आयात करायची असेल तर भांडवली वस्तूंची जी काही आयात आहे बघा, भांडवली वस्तूंची आयात शून्य सीमा शुल्काच्या दराने आयात करता येणार. काय होतं इथं? काय सांगितलं जात होतं की जर तुम्हाला वस्तूंची जास्तीत जास्त निर्यात करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? त्याच्यासाठी काही भांडवली वस्तू काय कराव्या लागतील? आयात कराव्या लागतील. आणि या भांडवली वस्तू आयात करत असताना त्याच्यावर केंद्र सरकार कुठल्याही प्रकारचा सीमा शुल्क म्हणजे आयात कर आकारणार नाही. परंतु एक अट टाकलेली होती, आयात कर लागू करणार नाही, सीमा शुल्क लागू करणार नाही, परंतु जो काही सीमा शुल्क वाचणार आहे, बरोबर, जो काही आयात कर वाचणार आहे, या वाचलेल्या आयात कराच्या 6 पटीने अधिक निर्यात पुढील 6 वर्षांमध्ये आपल्याला काय करायची होती. ओके, परंतु ही योजना अजूनही बंद करण्यात आलेली नाहीये. बरोबर. मग DEPB योजना काय करण्यात आलेली होती रे मित्रांनो? बघा, DEPB जी योजना होती, ऍक्च्युअल DEPB योजना तिचा लॉंग फॉर्म बघा, ड्युटी एनटायटलमेंट पासबुक स्कीम असं म्हटलं जातं. आणि ही काय योजना होती की जर आपण एखादी वस्तू निर्यात करत असू आणि त्या निर्यात करत असणाऱ्या वस्तूंमध्ये जर एखाद्या आयात केलेल्या वस्तूचा जर समावेश असेल तर निर्यात करामधून आयात कर वजा केला जाणार. काय केला जाणार? निर्यात करामधून आयात कर वजा केला जाणार. आणि अशा प्रकारची ही योजना होती DEPB योजना. ऍक्च्युअल ही जी DEPB योजना होती या धोरणामध्ये बंद करण्यात आलेली नव्हती, तर ही काय करण्यात आलेली होती? बघा, ही जी योजना आहे ही 31 डिसेंबर 2010 पर्यंत काय करण्यात आलेली होती? सुरू ठेवण्यात आलेली होती. म्हणजे ही वाढवण्यात आलेली होती. आणि याच्यानंतर ही योजना काय झाली मित्रांनो? याच परकीय व्यापार धोरणामध्ये हीच योजना काय करण्यात आली होती? बंद करण्यात आलेली होती. ऍक्च्युअल ही योजना 31 डिसेंबर 2010 पर्यंत सुरुवातीला वाढवली. बरोबर. या धोरणाच्या सुरुवातीला 1 वर्षाने हिची मुदत वाढवून दिली आणि नंतर काय करण्यात आली? ही योजना काय करून टाकली? बंद करून टाकली. ओके, राहील लक्षात मित्रांनो? एवढ्या गोष्टी तुम्हाला याच्याबद्दल लक्षात ठेवायला हव्यात.
ऑप्शन नंबर काय आहे? वेदांत सोळंके 3 नाही मित्रा, वेदांत सोळंके 3 नाहीये. प्रतीक्षा 4 व्हेरी गुड, प्रतीक्षा व्हेरी गुड, अभ्यास खूप चांगला चालू आहे तुमचा. वेदांत 2 नाही, वेदांत पुन्हा उत्तर चुकलं तुझं. प्रतीक्षा 4 व्हेरी गुड. ओके, वेदांतने करेक्ट केल्यानंतर संध्या 4, सनी 4 दिलेले मित्रा. बघ, ईपीसीजीचा दिलेला आहे एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स आणि डीईपीबीचा आहे ड्युटी एंटाइटलमेंट पासबुक स्कीम. ओके, दोन्ही देण्यात आलेले. ईपीसीजी योजना 1992 ला सुरू करण्यात आलेले. प्रियंका पाटील मॅडम व्हेरी गुड, खूप छान अभ्यास आहे प्रियंका मॅडमांचा. प्रियंका मॅडमांनी आतापर्यंत 2 ते 3 वेळा मेन्स दिलेल्या आहेत मित्रांनो. राज्यसेवा 2 वेळा, कंबाईनच्या तर भरपूर वेळा त्यांनी मेन्स दिलेल्या आहे. खूप छान अभ्यास आहे त्या प्रियंका मॅडमांचा. प्रियंका मॅडम काय म्हणतात, 1992 ला ईपीसीजी योजना आणि 1997 ला डीईपीबी योजना काय करण्यात आली होती, स्टार्ट करण्यात आली होती. व्हेरी गुड मॅडम, व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके, चलो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. ओके, 10वा प्रश्न बघा मित्रांनो. बिनचूक विधाने ओळखा. बिनचूक म्हणजे काय, करेक्ट स्टेटमेंट आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे आहेत. आणि हे करेक्ट स्टेटमेंट कशाबद्दल देण्यात आलेले, एमएसएमईज बद्दल देण्यात आलेले आहे. म्हणजेच काय, सूक्ष्म लघु मध्यम उपक्रमांची जी काही व्याख्येत बदल करण्यात आलेला आहे त्या बदलांविषयी हा स्टेटमेंट काय करण्यात आलेले, देण्यात आलेले. आणि त्याच्यापैकी आपल्याला करेक्ट स्टेटमेंट काय करायचे आहेत, ओळखायचे आहेत. इथं काय म्हटलेले, सूक्ष्म उपक्रम म्हणजे मायक्रो युनिटसाठीची गुंतवणूक मर्यादा जी काही आहे ही 1 कोटी रुपयांपर्यंत आहे आणि वार्षिक उलाढाल 5 कोटी रुपयांच्या खाली असेल म्हणे. ओके, असं सांगण्यात आलेलं पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. दुसरं स्टेटमेंट बघा, स्मॉल युनिटसाठी म्हणजेच स्मॉल एंटरप्राइजेससाठी काय करण्यात आलेले, गुंतवणूक मर्यादा 10 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि वार्षिक उलाढाल 50 कोटी रुपयांपर्यंत काय करण्यात आलेली आहे, वाढविण्यात आलेली आहे. ओके, दुसरं स्टेटमेंट देखील काय आहे, करेक्ट आहे. तिसरं स्टेटमेंट बघा, मध्यम उपक्रम ज्याला मीडियम एंटरप्राइजेस म्हणतो ज्यांची गुंतवणूक मर्यादा 20 कोटी रुपयांपर्यंत आणि वार्षिक उलाढाल 100 कोटी रुपयांपर्यंत काय करण्यात आलेली आहे, तयार करण्यात आलेली आहे. तर हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे मित्रांनो. ॲक्च्युअल समजून घ्या काय आहे, इकडे बघा, ॲक्च्युअल समजून घ्या काय आहे. बघा मित्रांनो, ॲक्च्युअल एमएसएमई जो काही ॲक्ट आहे, एमएसएमई हा जो काही ॲक्ट आहे हा ॲक्ट 2006 साली करण्यात आलेला होता. काय करण्यात आला होता, 2006 साली तयार करण्यात आलेला होता. परंतु याच्यामध्ये काय करण्यात आलेलं होतं की वस्तू तयार करणारे उपक्रम, वस्तू तयार करणारे उपक्रम आणि सेवा तयार करणारे उपक्रम, सेवा तयार करणारे उपक्रम सेपरेट करण्यात आले होते. आणि यांचं जे काही वर्गीकरण आहे हे गुंतवणुकीच्या आधारावरच करण्यात आलेलं होतं. गुंतवणुकीच्या आधारावर हे वर्गीकरण करण्यात आलेलं होतं. म्हणजे यांच्यामध्ये होणारी गुंतवणूक किती आहे, भांडवली गुंतवणूक बरं का, भांडवली गुंतवणूक किती आहे, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, यानुसार वस्तू तयार करणारे आणि सेवा तयार करणारे उद्योग काय होते, वेगवेगळे होते. बघा समजलं. याचं असं होतं बघा, हे होतं. मग याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं, 2019 ला बघा बरं का, 2019 ला बदल घडवून आणलेत बरोबर. आणि 2019 ला जे बदल घडवून आणले त्याच्यानुसार काय सांगितलं बघा, इकडे सांगतो, इकडं मायक्रो, इकडे लिहितो स्मॉल आणि इकडे लिहितो मीडियम. ओके, याच्यामध्ये काय करण्यात आलं मित्रांनो, महत्वाचे 2-3 बदल करण्यात आले की 2003 बदल करण्यात आले. किती महत्वाचे बदल करण्यात आले, 3 महत्वाचे बदल करण्यात आले. एक पहिलं महत्वाचा बदल काय होता, गुंतवणूक मर्यादा वाढवली, गुंतवणूक मर्यादा वाढवली बरोबर. जी गुंतवणूक मर्यादा फार कमी होती बरोबर, त्या गुंतवणूक मर्यादेत काय करण्यात आली, वाढ करण्यात आली बरोबर.
म्हणजेच इन्व्हेस्टमेंटची जो काही क्रायटेरिया होता तो क्रायटेरिया काय करण्यात आला, इन्क्रीज्ड करण्यात आला, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा बदल काय करण्यात आला, हे जे काही वस्तू तयार करणारे आणि सेवा तयार करणारे हे जे काही वेगवेगळे गट तयार करण्यात आलेला होता, हा डिफरन्स कमोडिटी आणि सर्व्हिसेसमधला जो काही डिफरन्स आहे, कमोडिटीज आणि सर्व्हिसेसमधला जो काही डिफरन्स आहे हा संपवण्यात आला. डिफरन्स काय करण्यात आला, रद्द करण्यात आला, रद्द केला. ओके. तिसरी महत्त्वाची गोष्ट की एखादा उद्योग सूक्ष्म आहे, लघु आहे की मध्यम आहे हे ओळखण्यासाठी आणखी एक क्रायटेरिया ऍड करण्यात आला, ज्याला म्हटलं जातं ॲन्युअल टर्नओव्हर. ॲन्युअल टर्नओव्हर ज्यालाच वार्षिक उलाढाल असं म्हटलं जातो. आणि हे 3 महत्त्वाचे बदल करून ही नवीन व्याख्या तयार करण्यात आली. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, आता मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, मी असं वर्गीकरण तुम्हाला करून दिलेलं आहे आणि याच्यानुसार व्याख्या आपण बघून घेऊया. बघा याच्यामध्ये गुंतवणूक, इथं लिहितोय मी गुंतवणूक आणि इकडे लिहितो वार्षिक उलाढाल, म्हणजेच वार्षिक उलाढाल. ओके. ॲन्युअल टर्नओव्हर म्हटलेलं आहे. मग इथं काय म्हटलेलं आहे बघा मित्रांनो, इथं 1 CR पर्यंत ही वाढवण्यात आली. आता स्मॉलमध्ये इथं किती देण्यात आलेलं तर बघा, स्मॉलमध्ये किती देण्यात आलेलं आहे, 10 कोटी देण्यात आलेलं आहे. बघा इथं किती कोटी देण्यात आलेलं आहे, 10 कोटी देण्यात आलेलं आहे. आणि इथं सुरुवातीला काय करण्यात आलेलं होतं बघा मित्रांनो, सगळं सांगतो. सुरुवातीला किती कोटी करण्यात आलं होतं, 20 कोटी करण्यात आलेलं होतं, बरोबर. तेव्हा वार्षिक उलाढाल जी काय होती मित्रांनो ती 5 कोटींपर्यंत असेल, यांची 50 कोटींपर्यंत असेल आणि यांची 100 कोटी रुपयांपर्यंत असेल, असं होतं. परंतु ही डेफिनेशन कधी जाहीर करण्यात आलेली होती बघा, आत्मनिर्भर भारत पॅकेज जेव्हा जाहीर करण्यात आलेलं होतं 12 मे 2020ला, तेव्हा 13 मे 2020ला कृषी क्षेत्रासाठी पॅकेज जाहीर केलं आणि 14 मे 2020ला उद्योग क्षेत्रासाठी पॅकेज जाहीर केलं होतं. मग तेव्हा 14 मे 2020ला हे जाहीर करण्यात आलं. हे पॅकेज कधी जाहीर करण्यात आलं, म्हणजे ही डेफिनेशन कधी डिक्लेअर करण्यात आली, 14 मे 2020ला. परंतु काय झालं मित्रांनो, जेव्हा 30 जून 2020 मध्ये ही व्याख्या काय करण्यात आली, रिवाइज्ड करण्यात आली. काय करण्यात आली, रिवाइज करण्यात आली. आणि रिवाइज करण्यात येऊन बघा बरं का, मध्यम जे उपक्रम होते, मध्यम उपक्रम ज्यालाच आपण मीडियम एंटरप्राइजेस म्हणतो, तर या मीडियम एंटरप्राइजेसमध्ये काय चेंज करण्यात आलं, तर यांची डेफिनेशन जी काही होती ही काय करण्यात आली, चेंज करण्यात आली. काय चेंज करण्यात आली बघा, इथं काय म्हटलेलं आहे आता, इन्व्हेस्टमेंट, बरोबर, इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हर किती असेल बघा. याला सांगितली इन्व्हेस्टमेंट जी काही आहे ही डायरेक्ट 50 कोटी करण्यात आलेली आहे. किती कोटींपर्यंत करण्यात आलेली आहे, 50 कोटी करण्यात आलेली आहे. आणि 250 करोड टर्नओव्हर अशी ही मर्यादा करण्यात आलेली आहे. ओके, राहील लक्षात मित्रांनो, हा चेंज लक्षात राहू द्या मित्रांनो, फार महत्वाचा आहे बरं का मित्रांनो, हा बदल खूप महत्वाचा आहे. ओके ओके, चलो चलो चलो, कोणी कोणी करेक्ट उत्तर दिलेलं आहे, चला कोणी कोणी करेक्ट उत्तर दिलेलं आहे. सी स्टेटमेंट काय आहे, इनकरेक्ट आहे. म्हणजे करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे, ए आणि बी. ऑप्शन नंबर किती आहे, 2. मग कोणी कोणी करेक्ट दिलेलं आहे, स्नेहा व्हेरी गुड, प्रियंका पाटील मॅडम व्हेरी गुड, 2006, सनी 2002 बरोबर आहे. श्रीकांत पाटील मित्रा तू लक्ष देणार आहे मित्रा, श्रीकांत याच्यावर लक्ष द्या ना. नाऊ इट इज बेस्ड ऑन एक्सपेंडिचर अँड टर्नओव्हर. एक्सपेंडिचर नाही आहे मॅडम, इन्व्हेस्टमेंटच आहे ती, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे प्रियंका पाटील मॅडम. ते याच्यावर नसून ते काय आहे मित्रांनो, काय आहे मॅडम, ते इन्व्हेस्टमेंट क्रायटेरिया, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि ॲन्युअल टर्नओव्हर अशा 2 क्रायटेरियांवर आता लेटेस्टची डेफिनेशन काय आहे, डिपेंड आहे. ओके चलो, करेक्ट आहे, समजलंय प्रत्येकाला. मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 11वा प्रश्न बघा, सप्टेंबर 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या नवरत्न कंपनीला 12व्या महारत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला. सांगा बरं पटकन, कोणती कंपनी आहे जिला महारत्न कंपनीचा काय करण्यात आलेला आहे, दर्जा देण्यात आलेला आहे. कोणती कंपनी आहे, चलो मी आता तुम्हाला याच्याबद्दल काही स्टेटमेंट सांगतो. ऍक्च्युअल बघा, महारत्न हा जो दर्जा आहे,
महारत्न हा जो दर्जा आहे हा डिसेंबर 2010 पासून देण्यात येत आहे, बरोबर. आणि जुलै 1997 पासून नवरत्न आणि मिनिरत्न, नवरत्न आणि मिनिरत्न असा काय केला जात आहे, दर्जा दिला जात आहे. हा दर्जा कधी दिला जात आहे, जुलै 1997 पासून दिला जातोय. तर महारत्न कंपन्यांचा जो दर्जा आहे हा डिसेंबर 2010 पासून दिला जात आहे. बघा, कोणत्या कंपनीला महारत्न कंपनीचा दर्जा प्राप्त होतो, त्याच्यासाठी काही क्रायटेरिया आहे. पहिला क्रायटेरिया काय, की ती कंपनी नवरत्न कंपनी असावी, नवरत्न कंपनी असावी, म्हणजे तिलाच नवरत्न कंपनीचा दर्जा असावा, हा पहिला क्रायटेरिया आहे. दुसरं, तिची सेबीकडे नोंदणी असावी, सेबीकडे नोंदणीकृत असावी, बरोबर. समजले, हे 2 क्रायटेरिया समजले. एक आता इथनं पुढचे जे 3 जे क्रायटेरिया सांगणार आहे ती अति महत्वाचे आहेत, अति महत्वाचे. पहिलं स्टेटमेंट बघा काय आहे, की त्यांची वार्षिक जी काही उलाढाल आहे, वार्षिक उलाढाल मागील 3 वर्षांमध्ये सरासरी म्हटलेलं आहे किती कोटी असली पाहिजे, मागील 3 वर्षात, मागील 3 वर्षांमध्ये ॲव्हरेज किती असणं गरजेचं आहे, ती जवळपास 25,000 कोटी रुपये असणं काय आहे, आवश्यक आहे, बरोबर. दुसरं स्टेटमेंट बघा, आता मोस्ट IMP स्टेटमेंट आहे हे, की मागील 3 वर्षांमध्ये बघा निव्वळ मूल्य, बरोबर. तर ते किती असलं पाहिजे, ॲन्युअल वार्षिक निव्वळ मूल्य मागील 3 वर्षांमध्ये ॲव्हरेज किती असणं गरजेचं आहे, तर बघा 15,000 कोटी रुपये असणं आवश्यक आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, नेट जो प्रॉफिट आहे, बरोबर, निव्वळ जो नफा आहे, सगळ्या टर्म समजून सांगतो बघा. निव्वळ जो नफा आहे हा मागील 3 वर्षांमध्ये ॲव्हरेज किती असणं गरजेचं आहे, 5,000 कोटी रुपयांपेक्षा, 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असावा. जेव्हा एखादी कंपनी हा क्रायटेरिया पूर्ण करेल तेव्हा त्या कंपनीला महारत्न कंपनीचा काय देण्यात येतो, दर्जा देण्यात येतो. मग याच्यामध्ये 2 नवीन टर्म्स आपल्याला ऐकायला भेटल्या. एक काय आहे बघा, ॲन्युअल टर्नओव्हर, ॲन्युअल टर्नओव्हर किती असला पाहिजे, मागील 3 इयर्समध्ये ॲव्हरेज किती असला पाहिजे, 25,000 कोटीपेक्षा जास्त, बरोबर. टर्नओव्हर तुम्हाला माहिती आहे, वार्षिक उलाढाल आपण ज्याला म्हणतो ते आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे बघा, दुसऱ्या याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, की निव्वळ मूल्य, नेटवर्थ, बघा टोटल नेटवर्थ, ज्यालाच निव्वळ मूल्य म्हटलेले आहे आपण. निव्वळ मूल्य कसं काढलं जातं रे मित्रांनो, की कंपनीचं जे काही मार्केट कॅपिटल असणार आहे, मार्केट कॅपिटल जे काही असणार आहे कंपनीचं, बरोबर, त्याच्यामधून काय करायचं आहे, लायबिलिटीज काय करायच्या आहेत, मायनस करायच्या आहेत. जेवढ्या काही कंपनीवर लायबिलिटीज असतील या लायबिलिटीज काय करून टाका, मायनस करून टाका. आणि या लायबिलिटीज मायनस केल्यानंतर जे काही मूल्य उरणार आहे, बरोबर, जे वर्थ उरणार आहे त्यालाच नेटवर्थ म्हटलं जातं, ओके. आणि टोटल काय म्हटलेलं आहे, टोटल नेट प्रॉफिट म्हटलेलं आहे. नेट काय म्हटलेलं आहे, प्रॉफिट म्हटलेलं आहे, ज्याला म्हटलं जातं निव्वळ नफा. मग निव्वळ नफा काय आहे मित्रांनो, की जो प्रॉफिट आहे, बरोबर, जो प्रॉफिट आलेला आहे त्याच्यामधून टॅक्सेस मायनस करून टाका. काय मायनस करून टाका, टॅक्सेस मायनस करून टाका. टॅक्सेस मायनस करून जो काही प्रॉफिट येणार आहे त्या प्रॉफिटलाच नेट प्रॉफिट असं म्हटलं जात असतं. चला, 3 टर्म समजल्या मित्रांनो, 3ही प्रकारच्या टर्म्स समजल्या का? बरोबर आहे. कोणी उत्तर करेक्ट दिलेले मला बघू द्या. सगळ्यांनी उत्तर करेक्ट दिलेले. वेदांत म्हणतो रेक, व्हेरी गुड वेदांत. प्रियंका मॅडम व्हेरी गुड. स्वप्नील व्हेरी गुड. स्नेहा, प्रतीक्षा, गोपाळ मित्रा, गोपाळ तुझं उत्तर चुकलेलं आहे बरं का.
बाकी सगळे वेदांत, टिया, श्रीरंग, नंतर संध्या, संध्या, श्रीरंग बरोबर आहे. चला करेक्ट आहे. चला तुम्हाला कन्सेप्ट समजल्या, कन्सेप्ट समजल्या तुम्हाला या सर्व. चला पुढे जाऊया, पुढचा प्रश्नाकडे जाऊया. आणि याचं उत्तर सांगायचं राहिलंच की, याचं उत्तर सांगायचं राहिलंच. याचं उत्तर काय आहे मित्रांनो? रेक रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन हिला नुकताच महारत्न कंपनीचा काय देण्यात आलेला आहे, दर्जा देण्यात आला, आणि ती 12वी महारत्न कंपनी ठरलेली आहे. पुढचं बघा, 1991च्या आर्थिक संकटाचे खालीलपैकी कोणते कारणे नाहीत विचारलेले आहे. बरोबर. भारतात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. यस बरोबर आहे मित्रांनो. चंद्रशेखर सरकार पडले होते. आणि तुमचं काय होतं, राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. राजीव गांधी हत्या करण्यात आलेली होती. त्याच्यामुळे काय झालं होतं, भारतामध्ये राजकीय जी काही अस्थिरता निर्माण झालेली होती. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट की काय केलेलं होतं की बघा मित्रांनो, काय झालेलं होतं की हे जे काही आपण असं म्हणूया, काय नाव त्यांचं, इराण आणि इराक बद्दलचं एक स्टेटमेंट आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे मित्रांनो. काय झालेलं होतं की इराक विरुद्ध अमेरिकेने काय केलं होतं मित्रांनो, आखाती युद्ध पुकारलेलं होतं. बरोबर. त्याच्यामुळे काय झालं होतं मित्रांनो, तेलाच्या किमती प्रचंड प्रमाणात भडकलेल्या होत्या. म्हणून हे दुसरं स्टेटमेंट देखील काय आहे, करेक्ट आहे. तिसरं स्टेटमेंट काय आहे, आखाती युद्धांमुळे भारताला मिळणारा जो काही रेमिटन्स आहे, काय आहे, वित्त प्रेषण आपण ज्याला म्हणतो, तर ते वित्त प्रेषण जे काही आहे मित्रांनो ते कमी होऊन गेलं. तर रेमिटन्स म्हणजे काय आहे मित्रांनो, की बघा रेमिटन्स म्हणजे काय, की जे NRIs आहेत, आपण असं म्हणूया, जे काय आहेत NRIs आहेत. NRI म्हणजे कोण, अनिवासी भारतीय. बरोबर. हे कुठं राहत आहे, हे कुठं राहतात, भारताच्या बाहेर राहतात. भारताच्या बाहेर राहतात. कुठे राहतात, भारताच्या बाहेर राहतात. मग हे भारताच्या बाहेरनं भारताच्या बाहेरून भारतात जो पैसा पाठवता त्यालाच रेमिटन्स म्हटलं जातं. याच्यामध्ये आपण गिफ्ट्स मेजर करू शकतो, डोनेशन मेजर करू शकतो. बरोबर की नाही, हे देखील आपण मेजर करू शकतो. बरोबर. मग त्याच्यामुळे काय झालं मित्रांनो, जे आखाती युद्ध सुरू झालं, या आखाती युद्धांमुळे काय झालं रे मित्रांनो, की इराकमधले जे काही भारतीय व्यक्ती होते, बरोबर, मग आखाती जेवढे देश होते, या आखाती देशांमधले जेवढेही भारतीय व्यक्ती होते हे भारतात परतले, भारतात येऊन गेले. बरोबर. मग ते जेव्हा भारताच्या बाहेर होते तेव्हा जास्तीत जास्त पैसा ते भारतात पाठवत होते. परंतु आता तेच व्यक्ती भारतात येऊन गेल्यामुळे परकीय देशांमधनं भारतात येणारं जे काही उत्पन्न होतं, बरोबर, तर ते रेमिटन्स जो काही होता तर तो काय होऊन गेला मित्रांनो, थांबून गेला. त्याच्यामुळे तिसरं स्टेटमेंट देखील काय आहे, करेक्ट आहे. चौथं स्टेटमेंट बघा, 1990 नंतर रशियाच्या पतनामुळे भारताची निर्यात वाढली. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे मित्रांनो. उलट 1990 नंतर जेव्हा सोव्हिएत रशियाचं ब्रेकडाऊन झालं तेव्हा भारताची निर्यात वाढण्याच्या ऐवजी काय झाली मित्रांनो, घटली. भारताची निर्यात काय झाली, घटली. ओके. म्हणून चौथं स्टेटमेंट काय आहे मित्रांनो, इनकरेक्ट आहे. आणखी काही कारण असतील 1991च्या धोरणाचा. हर्षद मेहता घोटाळा झाला याच कालावधीमध्ये. हर्षद मेहता घोटाळा होता. बरोबर. काय काय होतं, हर्षद मेहता घोटाळा होता. त्याच्यानंतर महत्वाचं काय होतं रे मित्रांनो, की शेअर मार्केट डाऊन झालेलं होतं हर्षद मेहता घोटाळ्यामुळे. अशी अनेक कारणं होती. संरचनात्मक दोष निर्माण झाले होते, लायसन्स राज निर्माण केलं होतं, तर प्रचंड मोठी राजकोषीय तूट होती. त्याच पद्धतीने अंतर्गत कर्जांचं आणि बाह्य कर्जांचं प्रमाण वाढून गेलेलं होतं. बरोबर का नाही. अशी अनेक कारणं होती मित्रांनो. आणि या कारणांमुळे काय झालेलं होतं, 1991चं संकट उद्भवलेलं होतं. ओके. मग कोणतं कारण नाहीये, तर ऑप्शन नंबर 4 हे कारण नाहीये. चला कोणी कोणी करेक्ट दिलेलं आहे.
ओके, चलो चलो चलो. वेदांत 4 म्हणतोय, स्नेहा 4 म्हणतोय, स्वप्नील 4 म्हणतोय, श्रीरंग गायकवाड काय म्हणतोय, सर मिनी 1 आणि मिनी 2 मध्ये काय फरक आहे आणि किती कंपनी आहेत त्यामध्ये? बघ श्रीरंग, आता हे जे काही क्रायटेरिया आहे, हा क्रायटेरिया मी आपल्या आजच्या या प्रश्नामध्ये मी इन्क्लूड करून तो डेटा तुला प्रोव्हाइड करून देणार, टेन्शन नको घेऊ. शुभम सोनवणे, व्हेरी गुड. शुभम तूही जॉईन झालास, व्हेरी गुड मित्रा. प्रतीक्षा, वेदांत एस जी येणार आहे, तू बरोबर आहे. चलो पुढे जाऊया. हा, कधी कधी असे एवढे इझी क्वेश्चन पण येतात ना मित्रांनो. मग ओके, पुढे बघा, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करात सुधारणा करण्यासाठी 1991 मध्ये राजा चेल्लैया समितीने खालीलपैकी कोणत्या शिफारसी केलेल्या होत्या? आता बघा, राजा चेल्लैया समितीच्या आपल्याला काय शिकायचे आहेत? शिफारसी शिकायच्या आहेत. ओके, मग बघा, ही 1991 मध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये रिफॉर्म घडवून आणण्यासाठी 1991ला यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करण्यात आली होती आणि यांनी काय केलेलं आहे? शिफारसी जाहीर केलेल्या आहे, बरोबर. मग यांच्या शिफारसींमध्ये महत्त्वाची शिफारसी काय की निगम कर जो होता, कंपनी जो कराचा दर होता, तो 51.75% कमी करून 40% करावा, ही एक शिफारस महत्त्वाची दिलेली होती यांनी. त्याच पद्धतीने विक्री करामध्ये मूल्यवर्धित पद्धत लागू करण्यात यावी आणि यांच्या शिफारसीनुसारच हे जे काही आहे मित्रांनो, पुढे जाऊन आपण काय केलेलं होतं की विक्री कराला वॅट सिस्टीम काय केलेली होती? लागू केली होती 1 एप्रिल 2005 पासून संपूर्ण भारतात वॅट सिस्टीम काय केली होती? आपण लागू केलेली होती. तिसरं महत्त्वाचं स्टेटमेंट याने काय डिक्लेअर केलेलं होतं की करांचे दर कमी असले पाहिजेत, बरोबर. याच्या अगोदर 1991च्या अगोदर काय होतं मित्रांनो? भारतामध्ये प्रचंड करांचे दर असायचे, बरोबर. मग याने काय सांगितलं की हे भारतीय कर व्यवस्थेमध्ये उदारीकरण घडवून आणावं, यासाठी करांवरचं जे काही बंधन होते, जे काही उच्च बंधनं होते, ती काय करण्यात यावी? म्हणे कमी करण्यात यावी, असं यांनी सांगितलं होतं. परंतु कर आकारणीचा जो अधिकार आहे, म्हणजे जो आधार आहे, तो विस्तृत स्वरूपाचा असला पाहिजे, ब्रॉड असला पाहिजे तो. ओके, असंही स्टेटमेंट यांनी दिलं होतं. यांनी काय सांगितलं होतं की काही वस्तूंवर 0 आयात कर लागू करावा, तर काही वस्तूंच्या आयातीवर आयात कराच्या 6 पातळ्या, 6 स्टेजेस तयार करण्यात याव्या. काही वस्तूंवर 5%, काही वस्तूंवर 10%, काही वस्तूंवर 15%, काही वस्तूंवर 20%, काही वस्तूंवर 25% आणि काही वस्तूंवर 30% काय करण्यात यावी? म्हणे लागू करण्यात यावा म्हणे आयात कर. तर अनावश्यक वस्तूंच्या आयातीवर डायरेक्ट 50% सरसकट कर लागू करावा, असं सांगितलेलं होतं. म्हणजे वरीलपैकी सर्व शिफारसी या समितीने केलेल्या आहेत. ओके, सगळ्यात महत्त्वाची समिती आहे, मोस्ट IMP समिती आहे. हिला IMP करून ठेवा मित्रांनो. ओके, पुढे बघा. श्रीकांत म्हणतोय मिनीरत्न म्हणजे काय? अरे मित्रा, मिनीरत्न हा कंपनीचा प्रकार आहे. जसं महारत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातले जे काही उपक्रम आहे, म्हणजे असे उपक्रम जे सरकारी उपक्रम आहेत, बरोबर, की ज्या सरकारी उपक्रम म्हणजे असे उपक्रम की ज्या उपक्रमांमध्ये भांडवली गुंतवणुकीमध्ये भारत सरकारचा हिस्सा 51% कसा आहे? जास्त आहे. अशा उद्योगांना केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम म्हणतात, केंद्रीय सार्वजनिक कंपन्या म्हणतात. आणि अशा कंपन्या ज्या काही असतात त्या कंपन्यांचं वर्गीकरण या 3 गटांमध्ये केलं जातं, महारत्न, मिनीरत्न, नवरत्न, बरोबर की नाही. अशा कंपन्यांमध्ये केलं जात असतं. तो एक दर्जा दिलेला आहे, बरोबर. सगळ्यात लोवेस्ट ज्या काही कंपन्या असतात त्या मिनीरत्न 2 असतात, त्याच्यावरती असते मिनीरत्न 1, त्यांच्यापेक्षा चांगली कंपनी असते नवरत्न, नवरत्नपेक्षाही मोठी कंपनी असते महारत्न. ओके, हा क्रम आहे, लक्षात असू द्या. ओके, पुढे बघा. 14वा प्रश्न, खालील कार्यक्रम प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलेली आहेत? बोकारो पोलाद प्रकल्प. बघा कोणते कोणते प्रकल्प देण्यात आलेले आहे. तर बघा, बोकारो जो पोलाद प्रकल्प आहे मित्रांनो, हा 1972 मध्ये सुरू करण्यात आलेला होता. अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम. अवर्षण म्हणजे काय? ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम, बरोबर. हा जो कार्यक्रम आहे मित्रांनो, हा 1973 मध्ये सुरू करण्यात आलेला होता. नंतर स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, ज्यालाच आपण सेल म्हणतो, या सेलची जी काही स्थापना आहे ही देखील 1973 मध्ये करण्यात आलेली होती. नंतर लघु उद्योग, स्मॉल फार्मर्स
डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आपण कधी स्थापन केलेली होती रे मित्रांनो? हे 1974-75 मध्ये आपण काय केलेलं होतं? स्थापन केलेली होती. मग तुम्हाला लक्षात आलेलं आहे मित्रांनो, 72 ते 74चा कालावधी म्हणजे कोणती पंचवार्षिक योजना आहे? चौथी पंचवार्षिक योजना आहे. कितवी पंचवार्षिक योजना आहे मित्रांनो? किती पंचवार्षिक योजना आहे? चौथी पंचवार्षिक योजना आहे. याच पंचवार्षिक योजनेमध्ये काय करण्यात आलं होतं मित्रांनो? 19 जुलै 1969 मध्ये नॅशनलायझेशन ऑफ बँक्स झालेलं होतं. नॅशनलायझेशन ऑफ बँक्स हे एक आपण केलेलं होतं. त्याच्यानंतर काय झालेलं होतं रे मित्रांनो? नॅशनलायझेशन बँक नंतर डिसेंबर 1969 मध्येच अग्रणी बँक योजना चालू झालेली होती. लीड बँक स्कीम आपण काय केलेली होती? सुरू करण्यात आलेली होती. त्याच्यानंतरच मित्रांनो काय होतं? फेरा ऍक्ट बघा बरं का, फेरा ऍक्ट 1973 हा देखील तयार करण्यात आला होता, ज्याचा लॉंग फॉर्म आहे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट. काय आहे? फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट आहे. याची स्थापना देखील, हा कायदा देखील आपण 1973 मध्येच करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर 1 जानेवारी 1973ला जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आलेली होती, बरोबर. आणि त्याच वेळी 1972-73 रोजीच काय झालं होतं? भारताचा जो काही व्यवहार तोल होता, ज्याला आपण काय म्हणतो? व्यवहार तोलालाच बॅलन्स ऑफ पेमेंट, हा काय झालेला होता? बॅलन्स झालेला होता. आपण असं म्हणूया, तो काय होता? अनुकूल ठरलेला होता. ओके, राहील लक्षात मित्रांनो? एवढं सगळ्यांचं काय झालेलं होतं? 1904 पंचवार्षिक योजनेमध्ये एवढ्या सर्व गोष्टी काय करण्यात आलेल्या होत्या? सुरू करण्यात आलेल्या होत्या. ओके, ऑप्शन नंबर काय येणार आहे? व्हेरी गुड श्रीराम. प्रतीक्षा व्हेरी गुड. वेदांत, व्हॉट इज GSDP? ग्रॉस काय म्हटलेलं आहे? GSDP? अरे SGDP असेल मित्रांनो, SGDP असेल ते. वेदांत, स्टेट ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट असतं. ते वेदांत ते नाहीये. वेदांत काय आहे ते समजून सांगतो तुला. हे बघ, ते काय असतं? स्टेट GDP असतो तो. स्टेट ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे ते. ओके, ते तू उलट लिहिलेलं आहे. ऍक्च्युअली ते कधी उलट दिलेलं असेल कदाचित. ओके, पुढचा प्रश्न बघा, लास्ट प्रश्न बघा. तेच आहे, गुजरातचा हायेस्ट GDP ग्रोथ रेट आहे तो. गुजरात राज्याचा हायेस्ट GDP ग्रोथ रेट तो दिलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. जोड्या लावा. बँक रेट कधी सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो? बँक रेट 5 जुलै 1935 ला सुरू करण्यात आलेला आहे. RBI ऍक्ट बघा बरं का, RBI ऍक्ट 1934 नुसार. ओके, SLR जो काही करण्यात आलेला आहे हा 16 मार्च 1949 ला. हा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 नुसार हा लागू करण्यात आलेला आहे. रेपो रेट जो काही आहे हा 1991-92 ला सुरू करण्यात आलेला होता. MSFR जो काही आहे, MSFR चा लॉंग फॉर्म काय आहे? मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट. ओके, हा 3 मे 2011 ला सुरू करण्यात आलेला होता. ऑप्शन नंबर काय येणार आहे मित्रांनो? 1, 2, 3, 4. एकच मिनिट मित्रांनो, मी तर ओके चलो, राहील करेक्ट. ऑप्शन नंबर किती येणार आहे? 3 येणार आहे. कोणाकोणाचं करेक्ट आहे बघूया आपण. श्रीरंग व्हेरी गुड मित्रा. सुशांत कावे मित्रा उत्तर चुकलंय तुझं. सुशांत उत्तर चुकलेलं आहे. प्रतीक्षा उत्तर चुकलेलं आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. शेवटचा प्रश्न, आजचा शेवटचा प्रश्न. ओके, आजचा शेवटचा प्रश्न बघा.
काय आहे आजचा शेवटचा प्रश्न, लघु वित्त बँकांविषयी खालील विधाने अभ्यासून अयोग्य विधान. लघु वित्त बँका म्हणजे स्मॉल फायनान्स बँक, स्मॉल फायनान्स बँक. ओके, काय म्हटलेले, या बँका कमी उत्पन्न गट, लहान व्यावसायिक, शेतकरी, असंघटित क्षेत्राला बँक सुविधा पुरवतात. अगदी बरोबर आहे. या बँकांना CRR असेल, SLR असेल, किमान भांडवल पर्याप्तता गुणोत्तर, ज्याला कॅपिटल टू रिस्क वेटेड ॲसेट रेशो करार म्हणतात किंवा कार कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो असं देखील म्हणतात, याच्या मर्यादा पाळाव्या लागतात. बरोबर आहे. आणि कारचं जे काही गुणोत्तर आहे मित्रांनो, यांचं 15% आपल्याला मेंटेन ठेवावं लागतं. ओके, या बँकांमध्ये कमाल 2 लाख रुपयांपर्यंत ठेवी जमा करता येतात. नाही मित्रांनो, याच्यामध्ये कुठलीही ठेवी जमा करताना काय आहे, अमर्यादित ठेवी आपण जमा करू शकतो. 2 लाख रुपये ठेवी जमा करणं हे कोणासाठी देण्यात आलेले मित्रांनो, 2 लाख रुपये ठेवी आपण कोणत्या बँकांमध्ये जमा करू शकतो, मॅक्सिमम पेमेंट बँकांमध्ये, पेमेंट बँक्समध्ये आपण मॅक्सिमम 2 लाख रुपयांपर्यंत ठेवी जमा करू शकतो. म्हणून तिसरं जे स्टेटमेंट आहे हे पेमेंट बँकांविषयीचं स्टेटमेंट आहे, म्हणून ते काय झालं, इनकरेक्ट झालं. आणि काय म्हटलेलं आहे, या बँकांना अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्याचे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग, अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा म्हणजे काय, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. रेट जो काही आहे हा 75% आहे आणि 74% काय आहे, FDI ची मर्यादा आहे. म्हणून 4थं स्टेटमेंट देखील काय झालेलं आहे मित्रांनो, इनकरेक्ट झालेलं आहे. 74% मर्यादा कोणाची आहे, FDI, की या स्मॉल फायनान्स बँकमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपण मॅक्सिमम किती करू शकतो, 74% आपण काय करू शकतो, FDI करू शकतो. म्हणजे आपण म्हणजे फॉरेन इतर देशातले जे काही लोक आहेत ते या स्मॉल फायनान्स बँकांमध्ये, भारताच्या स्मॉल फायनान्स बँकांमध्ये 74% पर्यंत FDI करू शकतात. ओके, आणि प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचं जे काही देण्यात आलेली मर्यादा ही 75% देण्यात आलेली आहे. म्हणून इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलेले आपल्याला. अरे यार, तसे पर्याय देण्यात आलेले नाहीये मित्रांनो, इथं तसे पर्याय देण्यात आलेले नाहीये. सो आपण हा प्रश्न तुम्हाला करेक्ट करून देणार मी.